आज या आपण एकत्र यरुशलेम माता विषयाच्या अंतर्गत बायबलचा अभ्यास करून परमेश्वराची कृपा वाटूया। आपण यरुशलेम माताबद्दल अभ्यास करण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो। जगातील सर्व लोक आपल्या भविष्याबद्दल उत्सुक आहेत। भविष्यात माझे काय होईल असा विचार करून कधीकधी लोक ज्योतिषांना किंवा भविष्य सांगणाऱ्यांना त्यांच्या भविष्याबद्दल विचारतात। याचे कारण की ते उत्सुक असतात। त्यांना त्यांच्या भविष्यामध्ये रस असतो। भविष्यात मी काय होणार? जर मला सरकारी नोकरी मिळाली तर माझ्याकडे कोणते पद असेल किंवा मी किती पैसे कमावणार? त्यांना त्यांच्या भविष्याबद्दल यासारख्या गोष्टींबद्दल जाणून घ्यायचे असते। तुम्ही देखील तुमच्या भविष्याबद्दल उत्सुक नाहीत का? माझा विश्वास आहे की तुम्ही सर्व तुमचे भविष्य जाणून घेऊ इच्छिता। मग आपण कोणाला विचारले पाहिजे? भविष्य सांगण्याचा सल्ला घेणे चांगले आहे का? किंवा आपण टॅरो कार्ड वाचणाऱ्या माध्यमांना पाहिले पाहिजे का? कोणीच नाही। कोणीही आपल्याला आपल्या भविष्याबद्दल स्पष्ट उत्तर देऊ शकत नाही। प्राचीन काळात जेव्हा दानिएल राहत होता तेव्हा बाबेल साम्राज्याचा राजा नबुखदनेस्सर होता आणि एके दिवशी त्याने एक स्वप्न पाहिले। राजाने एक स्वप्न पाहिले आणि तो सकाळी उठला। त्याला जाणवले की आदल्या रात्री त्याने एक विचित्र स्वप्न पाहिले होते, पण तो ते आठवू शकत नव्हता। म्हणून त्याने सर्व ज्योतिषी, भविष्य सांगणारे आणि जादूगारांना बोलाविले ज्यांच्याशी तो साम्राज्याच्या व्यवस्थापनाबद्दल सल्ला घेईल, आणि त्यांना आदल्या रात्रीच्या आपल्या स्वप्नाबद्दल विचारले। त्याने काय स्वप्न पाहिले हा एक प्रश्न होता, कारण की त्यांनी नेहमी साम्राज्याच्या भविष्याची भविष्यवाणी केली होती। जर त्यांच्याकडे भविष्य पाहण्याची शक्ती असती तर त्यांच्यासाठी भूतकाळातील गोष्टी सांगणे सोपे होते। त्यामुळे राजाने त्या सर्वांना बोलाविले। राजाने त्यांना एकत्र केले आणि ज्योतिष सांगणाऱ्यांना म्हटले, मी काल रात्री एक स्वप्न पाहिले पण मी ते विसरलो, म्हणून मला स्वप्नाबद्दल सांगा। जेव्हा राजाने त्यांना विचारले तेव्हा ते उत्तर देण्यात सक्षम होते का? त्यांच्यापैकी कोणीच उत्तर देऊ शकले नाही। ते असे लोक होते ज्यांनी भविष्याबद्दल जाण्याचा दावा केला होता, त्या गोष्टी ज्या अजूनपर्यंत घडलेल्या नव्हत्या, पण ते भूतकाळात घडलेल्या गोष्टी जाणून घेण्यास सक्षम नव्हते। यावरून हे सिद्ध झाले की भविष्य पाहण्याची त्यांची सर्व शक्ती बनावट आणि खोटी होती। पण दानिएल संदेष्ट्याच्या माध्यमातून परमेश्वराने राजाला फक्त स्वप्नच नाही तर त्याचे स्पष्टीकरण देखील समजू दिले। हे किती अद्भुत होते। मग आपण आपल्या भविष्याबद्दल कोणाला विचारले पाहिजे? समजा की जेव्हा तुम्ही आपल्या भविष्याबद्दल विचार करत असता तेव्हा एक अनोळखी व्यक्ती तुमच्यासमोर येते आणि म्हणते, तुम्ही एक महान व्यक्ती बनाल। जरी तुम्ही सध्या एक कठीण काळ घालवत आहात, पण लवकरच तुम्ही एका महान व्यक्तीला भेटाल आणि त्यांना भेटल्यानंतर तुम्ही एक पूर्णपणे वेगळे जीवन जगाल जे खरोखरच भव्य असेल। म्हणून कृपया धीर धरा आणि सध्याचे दुःख, वेदना, एकटेपणा आणि त्रास सहन करा। तुम्ही सर्वात महान व्यक्तीची संतान व्हाल। आणि मग ती अनोळखी व्यक्ती अदृश्य होते। त्या क्षणापासून तुम्हाला कसे वाटेल? तुमचे हृदय जोरजोरात धडधडेल, हो ना? तुम्ही आनंदाने भरणार नाहीत का? जरी कोणी तुम्हाला दुखावले तरी तुम्ही त्याकडे दुर्लक्ष कराल आणि हे काहीच नाही। थांबा, पहा आणि मी एक महान व्यक्ती होईल असा विचार करून स्वप्न, आशा आणि अपेक्षा यांनी भरलेले असाल। असे कोणी म्हटले? आपल्याला या प्रकारची गोष्ट समजण्याची परवानगी कोणी दिली? परमेश्वराने आपल्याला अशा गोष्टी समजू दिल्या आहेत। ना भविष्य सांगणारा, ना मोहक किंवा इतर कोणीही नाही, पण परमेश्वर, ज्यांना आपले भविष्य तंतोतंत माहीत आहे,
आपल्याला त्या गोष्टींबद्दल सांगतात ज्या आपल्या भविष्यात घडणार आहेत. त्यांनी आपल्याला समजू दिले की आपण सर्वात महानची संतान आहोत. आपण फक्त 12,760 किलोमीटर व्यास असलेल्या छोट्याशा पृथ्वी ग्रहावर राहणारे प्राणी नाहीत, पण त्यांचे वारस आहोत ज्यांनी अनंत आणि अमर्याद विश्व बनवले आहे आणि संपूर्ण विश्वाचे व्यवस्थापन करतात. म्हणून आज या आपण अभ्यास करूया की परमेश्वराने आपल्याला माता परमेश्वराच्या अस्तित्वाची जाणीव करण्यास का सांगितले. या आपण बायबलद्वारे जाणून घेण्यासाठी वेळ काढूया. या आपण होशेय अध्याय 6 वचन 1 वर एक दृष्टी टाकूया. चला आपण परमेश्वराकडे परत जाऊ, कारण त्याने आम्हाला फाडले आहे व तोच आम्हाला बरे करील. त्याने आम्हाला जखम केली आहे व तोच पट्टी बांधील. तो 2 दिवसात आमचे पुनरुज्जीवन करील. 3ऱ्या दिवशी तो आम्हाला उठवून उभे करील आणि त्याच्या समोर आम्ही जिवंत राहू. चला आपण कोणाला आपण कोणाचे ज्ञान ओळखले पाहिजे. ते म्हणते या आपण परमेश्वरास ओळखू. या आपण त्यांना ओळखू, पण कसे. चला आपण परमेश्वरास ओळखू, परमेश्वराचे ज्ञान मिळवण्यास झटू. जर आपण प्रयत्न केले नाही तर आपण परमेश्वराला ओळखू शकत नाही. आपण परमेश्वराला ओळखण्यासाठी प्रयत्न करत राहिले पाहिजे. चला आपण परमेश्वरास ओळखू, परमेश्वराचे ज्ञान मिळवण्यास झटू. त्याचा उदय अरुणोदयाप्रमाणे निश्चित आहे. तो पर्जन्याप्रमाणे भूमी शिंपणाऱ्या वळवाच्या पर्जन्याप्रमाणे आमच्याकडे येईल. मी यज्ञाचा नाही तर दयेचा भुकेला आहे. होमार्पणांपेक्षा देवाचे ज्ञान मला आवडते. होशेय संदेष्टाने म्हटले की परमेश्वराची इच्छा आहे की आपण त्यांना पुष्कळ उपासना करण्यापेक्षा किंवा पुष्कळ धार्मिक कार्य करण्यापेक्षा त्यांचे ज्ञान मिळवावे. आज या जगामध्ये असंख्य चर्च आहेत. सर्व चर्च एकाच शिकवणीवर आग्रह धरतात. ते म्हणतात परमेश्वर एक आहे. ही सर्व चर्चमधील सामान्य शिकवण आहे. मात्र चर्च ऑफ गॉड बद्दल काय. आपण म्हणतो निश्चितपणे परमेश्वर एक नाही. हे विचित्र नाही का. म्हणून सर्वात प्रथम आपल्याला परमेश्वराची इच्छा समजण्याची गरज आहे. या आपण गलतीकरांस पत्र अध्याय 4 वचन 28 वर जाऊया. बंधुजन हो, इसहाकाप्रमाणे तुम्ही अभिवचनाची संतती आहात. बायबल म्हणते की आपण अभिवचनाची संतती आहोत. मात्र दुर्दैवाने सर्वजण अभिवचनाची संतती होऊ शकत नाही. मग इसहाकाप्रमाणे परमेश्वराकडून अभिवचन प्राप्त करणारे कोण आहेत. सर्वात प्रथम या आपण अभ्यास करूया की परमेश्वराचे अभिवचन काय आहे. या आपण योहानाचे पहिले पत्र अध्याय 2 वचन 25 वर एक दृष्टी टाकूया. हे जे अभिवचन त्याने स्वतः आपल्याला दिले आहे तेच सार्वकालिक जीवन होय. मग समस्या ही आहे की आपण सार्वकालिक जीवन कसे प्राप्त करू शकतो आणि ते आपल्याला कोण देणार. परमेश्वराने हे प्रेषित योहानाच्या प्रकटीकरणाद्वारे दाखविले. या आपण प्रकटीकरण अध्याय 4 वचन 11 वर जाऊया. हे प्रभो, आमच्या देवा, गौरव, सन्मान व सामर्थ्य ह्यांचा स्वीकार करण्यास तू योग्य आहेस, कारण तू सर्व काही निर्माण केलेस. परमेश्वराने सर्व काही निर्माण केले आणि कोणाच्या इच्छेने. परमेश्वराने सर्व काही निर्माण केले. तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले. आता या आपण ह्याला त्या प्रत्येक गोष्टीशी जोडून परमेश्वराने निर्माण केलेल्या जीवनाबद्दल विचार करूया. आपण लक्ष देऊन विचार करण्याची गरज आहे की सर्व प्राणी जीवन कसे प्राप्त करतात. ते हे जीवन कोणाकडून प्राप्त करतात. आपल्याला याबद्दल विचार करावा लागेल. परमेश्वराने निर्माण केलेल्या आपल्या पृथ्वी ग्रहावर आकाशात उडणारे पक्षी, समुद्रात पोहणारे मासे आणि जमिनीवर धावणारे प्राणी आहेत. आकाशातील पक्ष्यांना जीवन कसे प्राप्त होते. कोणाकडून. ते त्यांच्या मातांकडून जीवन प्राप्त करतात.
समुद्रातील माशांबद्दल काय? त्यांना देखील त्यांच्या मातांकडून जीवन दिले जाते. जमिनीवर धावणाऱ्या प्राण्यांबद्दल काय? ते देखील आपल्या मातांकडून जीवन प्राप्त करतात. मनुष्यांबद्दल काय? जसे की सर्व मनुष्यांना देखील परमेश्वराने निर्माण केले आहे, म्हणून आपल्याला आपल्या मातांकडून जीवन दिलेले आहे. परमेश्वराने सर्व काही कोणाच्या इच्छेने निर्माण केले? परमेश्वराच्या इच्छेने. असे म्हटले जाते की सर्व काही परमेश्वराच्या इच्छेने निर्माण करण्यात आले होते. मग प्रत्येकजण त्यांच्या मातांकडून जीवन प्राप्त करतात. यामध्ये परमेश्वराची इच्छा काय आहे? परमेश्वराच्या प्रयोजनामध्ये एक पिता बाळाला जन्म देऊ शकत नाही. असे का आहे? परमेश्वराच्या सामर्थ्याने सर्व काही शक्य आहे, हो ना? परमेश्वर पितांना जीवन देण्यात सक्षम बनवू शकतात, पण त्यांनी जीवन मातांना का देऊ दिले? यामध्ये परमेश्वराची एक निश्चित इच्छा आहे. या आपण उत्पत्ती अध्याय 1 वचन 26 वर जाऊया आणि ज्यांनी असे केले त्या परमेश्वराच्या इच्छेला शोधूया. मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू. बायबल साक्ष देते की परमेश्वर ज्यांनी स्वतःला आपण म्हटले त्यांनी मनुष्याला निर्माण केले. कोरियन, फ्रेंच, जर्मन, इंग्रजी आणि स्पॅनिशमध्ये लिहिलेल्या बायबलच्या सर्व आवृत्त्यामध्ये एकसारखेच लिहिले आहे. बायबल स्पष्टपणे असे म्हणते, पण चर्च लोकांना हे का शिकवतात की एक परमेश्वराने मनुष्याला निर्माण केले? हे अगदी चुकीचे आहे. या आपण वचन 26 सह सुरू ठेवूया. मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्रामपशु, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी ह्यांवर ते सत्ता चालवतील. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. परमेश्वराने कोणाला निर्माण केले? नर व नारी अशी ती निर्माण केली. परमेश्वराने त्यांना फक्त परमेश्वराच्या प्रतिरूपात निर्माण केले आणि नर व नारीची निर्मिती झाली. परमेश्वराने मनुष्याला कोणाच्या प्रतिरूपात निर्माण केले? पुरुष परमेश्वराचे निर्मिती कार्य आहे, जो अगदी परमेश्वराच्या नर स्वरूपानुसार निर्माण करण्यात आला होता. नारीबद्दल काय? परमेश्वराने स्त्रीला परमेश्वराच्या नारी स्वरूपानुसारच निर्माण केले आहे, हे निश्चित नाही का? संपूर्ण मनुष्यजाती परमेश्वराच्या नर स्वरूपाला काय म्हणते? ते त्यांना हे आमच्या स्वर्गातील पिता म्हणतात. मग स्वाभाविकपणे परमेश्वराचे नारी स्वरूप आपल्यासाठी कोण आहे? आपल्याला हे समजू देण्यासाठी परमेश्वराने आपल्या इच्छेने सर्व काही निर्माण केले. आणि जेव्हा ते प्रत्येक गोष्टीला जीवन देतात, तेव्हा ते फक्त मातांद्वारेच देतात. जर आपण आपल्या माताच्या गर्भात नसतो, तर आपले डोळे, कान, नाक, तोंड, बोटे आणि पायाची बोटे निर्माण होऊ शकत नव्हते. माताशिवाय आपले अस्तित्व असू शकत नाही. परमेश्वराने सर्व गोष्टींना याप्रमाणे का निर्माण केले? ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे जी आपण जाणून घेतली पाहिजे. म्हणून बायबल म्हणते की आपण परमेश्वराचे ज्ञान मिळवण्यासाठी झटले पाहिजे. इब्री लोकांस पत्रच्या पुस्तकानुसार या पृथ्वीवरील वस्तू स्वर्गीय वस्तूंचे प्रतिरूप व छाया आहे. जसे या पृथ्वीवर मानवी पिता आणि माता आहेत, तसेच स्वर्गामध्ये कोण असले पाहिजे? तेथे पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर असले पाहिजे. तरीही पुष्कळ चर्च उत्पत्ती अध्याय 1 मधील वचनांकडे दुर्लक्ष करतात, पण या गोष्टीवर जोर देतात की परमेश्वर एक आहे. ते असे का म्हणतात? असे दिसून आले आहे की इफिस अध्याय 4 वचन 5 मधील वचनांमुळे असे आहे, प्रभू एकाच, विश्वास एकाच, बाप्तिस्मा एकाच, जो सर्वांचा पिता तोही एकाच आहे. जेव्हा तुम्ही हे वचन वाचता तेव्हा तुम्ही हैराण होत नाही का? तुम्ही विचार कराल, ओह, बायबल म्हणते की परमेश्वर एक आहे, पण ते का म्हणतात की परमेश्वर दोन आहे? पुढील भाग खूप महत्त्वाचा आहे. देव जो सर्वांचा कोण आहे? पिता तोही एकाच आहे. हे बरोबर आहे की पिता एक आहे. आपण शिकवतो की परमेश्वर दोन आहेत,
पण पिता एक आहे. अर्थातच पिता परमेश्वर एक आहे, यात काहीच शंका नाही. मात्र येथे फक्त पिता परमेश्वर नाही, पण येथे माता परमेश्वर देखील आहे, ज्यांच्याकडे नारी स्वरूप आहे. बायबलच्या 66 पुस्तकांमधील प्रत्येक शब्द मनुष्यांच्या विचारांनी आणि ज्ञानाने नाही, पण परमेश्वराच्या पवित्र आत्म्याद्वारे नोंदवण्यात आलेला आहे. म्हणून आपण त्यावर तसाच विश्वास ठेवला पाहिजे. तेच शहाणपण आहे. इफिस्करांस अध्याय 4 मध्ये लिहिल्याप्रमाणे सर्वांचा पिता परमेश्वर एक आहे हे म्हणणे आणि परमेश्वर एक आहे असे म्हणण्यामध्ये फरक आहे. जर आपल्याला विचारले पिता परमेश्वर एक आहेत का, आपण आमेन उत्तर दिले पाहिजे. मात्र जर आपल्याला विचारले एकाच परमेश्वर आहेत का, तर आपण उत्तर दिले पाहिजे नाही. अर्थातच पिता परमेश्वर एक आहे, पण परमेश्वर दोन आहेत. पिता परमेश्वर आणि कोण? माता परमेश्वराचे खरोखर अस्तित्व आहे. बायबलच्या 66 पुस्तकांच्या माध्यमातून सर्व मनुष्यांना हे सत्य समजू देण्यासाठी परमेश्वराने दोन प्रतिकृती बनवल्या. त्या दोन प्रतिकृती आदाम व हव्वा आहेत. आदाम आणि हव्वा हे परमेश्वराच्या प्रतिरूपात निर्माण करण्यात आलेले प्रथम मनुष्य होते. जसे लिहिले आहे की परमेश्वराने आपल्या इच्छेने सर्व काही निर्माण केले आहे, म्हणून आदाम निर्माण करण्यात परमेश्वराची इच्छा आहे आणि हव्वेला निर्माण करण्यात परमेश्वराची इच्छा आहे. या आपण रोमकरांस पत्र अध्याय 5 वचन 14 वर जाऊया आणि पहिल्या आदामाबद्दल विचार करूया. तथापि आदामापासून मोशेपर्यंत मरणाने राज्य केले. ज्यांनी आदामाच्या उल्लंघनाच्या प्रकाराप्रमाणे पाप केले नाही त्यांच्यावरही त्याने राज्य केले. आदाम तर कोणाचे? कोण येणार आहे? प्रकटीकरण अध्याय 22 च्या शेवटच्या भागात लिहिले आहे, आमेन. ये प्रभू येशू ये. त्यामुळे येणारा येशूला दर्शवितो. मग आदाम तो आहे जो येशूला दर्शवितो आणि येशू आपल्या आत्म्यांचा पिता आहे. परमेश्वराने आदामाला यामुळे निर्माण केले आणि त्याला अस्तित्वात राहू दिले, म्हणजे ते आपल्याला परमेश्वराचे नरस्वरूप पिता परमेश्वराबद्दल शिकवू शकतील. मग परमेश्वराने आदामाची पत्नी हव्वेला का निर्माण केले? ती कोणाला दर्शविते? या आपण उत्पत्ती अध्याय 3 वचन 19 पाहूया. तू आपल्या निढळाच्या घामाने भाकर मिळवून खाशील व अंती पुन्हा मातीला जाऊन मिळशील, कारण तिच्यातून तुझी उत्पत्ती आहे. तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील. आदामाने आपल्या बायकोचे नाव हव्वा ठेवले कारण ती अवघ्या जीवधारी जनांची काय? माता होय. हव्वा नावाचा अर्थ काय आहे? आदामाने आपल्या बायकोचे नाव हव्वा ठेवले, ज्याचा अर्थ जीवन आहे. दुसऱ्या शब्दांमध्ये याचा अर्थ आहे की सर्व मनुष्यांना फक्त माता परमेश्वराद्वारेच सार्वकालिक जीवन दिले जाते. ते बरोबर नाही का? आपल्याला पिता परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दल समजू देण्यासाठी परमेश्वराने आदामाला बनवले आणि आपल्याला माता परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दल समजू देण्यासाठी परमेश्वराने हव्वेला बनवले. म्हणून बायबल म्हणते की सर्व काही परमेश्वराच्या इच्छेने निर्माण झाले आहे. हव्वा प्रकट होण्याच्या वेळेबद्दल योहानकृत शुभवर्तमान याचे तपशीलवार वर्णन करते. या आपण योहान अध्याय 6 वचन 39 पाहू. आणि ज्याने मला पाठवले त्याची इच्छा हीच आहे की त्याने जे सर्व मला दिले आहे त्यातून मी काहीही हरवू नये, तर शेवटल्या दिवशी मी ते उठवावे. शेवटल्या दिवशी उठवावे असे म्हणण्याचा त्यांचा अर्थ काय आहे? जे मेले आहेत त्यांना ते काय देतील? याचा अर्थ आहे की ते त्यांना जीवन देतील. 2000 वर्षांपूर्वी येशू सर्वशक्तिमान परमेश्वराच्या रूपाने पृथ्वीवर आले होते. मग काय कारण आहे की ते त्यावेळी नाही, तर शेवटल्या दिवशी जीवन देतील? परमेश्वराला ओळखण्याचा हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. वचन 40 मध्ये असे लिहिले आहे, माझ्या पित्याची इच्छा हीच आहे की जो कोणी पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. त्याला मीच शेवटल्या दिवशी उठवीन. असे म्हटले जाते की ते आपल्या लोकांना शेवटल्या दिवशी उठवतील.
ते त्यावेळेस जे येशूवर विश्वास ठेवत होते त्या सर्व लोकांना सार्वकालिक जीवन देऊ शकत होते आणि त्यांना वाचवू शकत होते. पण ते शेवटल्या दिवशी त्यांना वाचवतील असे त्यांनी का म्हटले? त्यांनी असे म्हटले नाही की ते त्यांना कधीही वाचवतील, पण शेवटल्या दिवशी वाचवतील असे त्यांनी वारंवार म्हटले. या आपण वचन 44 वर जाऊया. ज्याने मला पाठवले त्या पित्याने आकर्षित केल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही. त्याला कधी शेवटल्या दिवशी मी उठवी. येशूने वारंवार म्हटले की ते त्यांना शेवटल्या दिवशी उठवतील. त्यांनी तिसऱ्यांदा तेच शब्द म्हटले, त्याला शेवटल्या दिवशी मी उठवी. 3 वेळा म्हणणे पुरेसे आहे, पण त्यांनी हे पुन्हा म्हटले. वचन 54. जो माझा देह खातो व माझे रक्त पितो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि मीच काय त्याला शेवटल्या दिवशी उठवी. आता चौथ्या वेळेस त्यांनी म्हटले की ते त्यांना शेवटल्या दिवशी उठवतील. त्यांनी यावेळी अशा महत्त्वाच्या विषयाची घोषणा केली. तर मग परमेश्वराचे अभिवचन सार्वकालिक जीवन शेवटल्या दिवसाशी संबंधित का आहे? या आपण याचे उत्तर शोधूया की परमेश्वराने याला आधीपासूनच असे का ठरवले आहे. या आपण प्रकटीकरण अध्याय 19 वचन 7 पाहूया. आपण आनंद व उल्हास करू व त्याचा गौरव करू, कारण कोकऱ्याचे लग्न निघाले आहे. कोकरा कोणाला दर्शवितो? ते येशू ख्रिस्त आहे. कोकरा येशू आहे, पण हे पहिल्यांदा आलेले येशू नाही. असे यामुळे आहे कारण की पुढील शब्द म्हणतात की हे येशू आपल्या पत्नीसोबत लग्न करण्यासाठी प्रकट होतात. हे येशूच्या पहिल्या आगमनाबद्दल नाही. मग येणारा कोण आहे? दुसऱ्यांदा येणारे येशू. आदाम आणि हव्वाद्वारे पिता आणि माताच्या अस्तित्वाला समजावण्यात आले आहे. जर आदाम येणायाला म्हणजे दुसऱ्यांदा येणाया येशूला दर्शवितो, तर जसे आदामाची पत्नी हव्वेचे अस्तित्व होते, अगदी तसेच कोक्याच्या पत्नीचे देखील अस्तित्व असले पाहिजे, हो ना? तिचे अस्तित्व असले पाहिजे. या आपण वचन 7 मध्ये जाणून घेऊया की पत्नी कोण आहे. आपण आनंद व उल्हास करू व त्याचा गौरव करू, कारण कोकऱ्याचे लग्न निघाले आहे. कोण सजले आहे? असे लिहिले आहे की पत्नीने शेवटी स्वतःला सजवले आहे. वचन 8. तिला तेजस्वी व शुद्ध असे तागाचे तलवस्त्र नेसायला दिले आहे. ते तागाचे तलवस्त्र म्हणजे पवित्र जनांची नीतिकृत्ये आहे. वचन 9. तेव्हा तो मला म्हणाला, हे लिही की कोकऱ्याच्या लग्नाच्या मेजवानीस बोलावलेले ते धन्य. तो मला असेही म्हणाला, ही देवाची सत्यवचने आहेत. ही वस्तुस्थिती की कोकऱ्याची नवरी अस्तित्वात आहे, परमेश्वराचे खरे वचन आहे, आणि कोकऱ्याच्या लग्नाच्या मेजवानीस बोलावलेले ते धन्य हे देखील परमेश्वराचे वचन आहे. तर मग तुम्ही आणि मी ते आहोत ज्यांना कोकऱ्याच्या लग्नास बोलावलेले आहे. तुम्ही याच्याशी सहमत नाहीत का? मत्तय अध्याय 22 मधील लग्नाच्या मेजवानीच्या दृष्टांतनुसार असे लोक प्रकट होतात ज्यांना बोलावले आणि निवडले गेले आहे. तर मग येथे प्रकट होणारी वधू कोण आहे? आपण आमंत्रित आहे आणि कोकरा दुसऱ्यांदा येणारे येशू आहे. मग वधू कोण आहे? त्रेक्याच्या प्रकाशात येशू ख्रिस्त आपले पिता परमेश्वर आहे. मग आपण पिता परमेश्वराच्या पत्नीला काय म्हटले पाहिजे? ती आपली सार्वकालिक माता आहे. या वस्तुस्थितीबद्दल या आपण प्रकटीकरण अध्याय 21 वचन 9 पाहूया आणि समजूया की परमेश्वराने प्रेषित योहानाला काय प्रकटीकरण दाखवले. नंतर शेवटल्या 7 पीडांनी भरलेल्या 7 वाट्या ज्यांनी हाती घेतल्या होत्या अशा 7 देवदूतांपैकी एक देवदूत येऊन माझ्याबरोबर बोलला. तो म्हणाला, ये नवरी म्हणजे कोकऱ्याची स्त्री मी तुला दाखवतो. तेव्हा मी आत्म्याने संचरित झालो असता त्याने मला मोठ्या उंच डोंगरावर नेले आणि पवित्र नगरी यरुशलेम देवापासून स्वर्गातून उतरताना दाखवली. देवदूताने त्याला काय दाखवले? त्याने त्याला पवित्र नगरी यरुशलेम दाखविले. ह्या यरुशलेमला दाखवण्यात परमेश्वराची काय इच्छा आहे? आतापासून या आपण याबद्दल उत्तर शोधूया. या आपण गलतीकरांस अध्याय 4 वर जाऊ. अध्याय 4 वचन 26. वर असलेली यरुशलेम स्वतंत्र असून ती आपली माता आहे. असे असताना यरुशलेमशी आपला काय संबंध आहे? असे म्हटले आहे, ती आपली माता आहे. जगभरातील सर्व बायबलच्या नोंदी एकसारख्याच आहेत.
असे लिहिले आहे, वर असलेली यरुशलेम स्वतंत्र असून ती आपली माता आहे. आता आपल्याकडे माता परमेश्वर आहे की नाही? आपल्याकडे निश्चितपणे आपली माता आहे. या आपण वचन 27 देखील पाहूया. शास्त्रात असे लिहिले आहे, अगे वंध्ये, तुला मूल होत नसले तरी आनंदित हो. ज्या तुला प्रसूतिवेदना होत नाही ती तू आनंदाने जयघोष कर, आनंदाची आरोळी मार. कारण जिला पती आहे तिच्या मुलांपेक्षा अशा सोडलेल्या स्त्रीची मुले पुष्कळ आहेत. बंधुजन हो, इसहाकाप्रमाणे तुम्ही काय आहात? इसहाकाप्रमाणे सार्वकालिक जीवनाची संतती आहात. इसहाकाप्रमाणे आपण माताद्वारे अभिवचनाची संतती आहात. वचन 29. परंतु त्या वेळेस देहस्वभावानुसार जन्मलेल्या मुलाने आत्म्यानुसार जन्मलेल्या मुलाचा छळ केला, तसा आताही होत आहे. पण शास्त्रलेख काय म्हणतो? त्या दासीला व तिच्या मुलाला घालवून दे, कारण दासीचा पुत्र स्वतंत्र स्त्रीच्या पुत्राबरोबर वारस होणारच नाही. म्हणून बंधुजन हो, आपण दासीची मुले नाही तर कोणाची? स्वतंत्र स्त्रीची मुले आहोत. जर आपण स्वतंत्र स्त्रीची संतान आहोत तर तिच्या संतानाच्या रूपात आपण त्या स्त्रीला काय म्हटले पाहिजे? आपली माता. म्हणून बंधुजन हो, आपण दासीची मुले नाही तर स्वतंत्र स्त्रीची मुले आहोत. असे का आहे की बायबलची 66 पुस्तके वारंवार मातावर लक्ष केंद्रित करतात? याचे कारण बायबलच्या शेवटच्या पानावर प्रकटीकरण अध्याय 22 वर आढळते. प्रकटीकरण अध्याय 22 वचन 17. आत्मा व वधू म्हणतात. प्रकटीकरणाच्या पुस्तकाबद्दल म्हटले तर ते कोणी दाखविले? येशूने प्रेषित योहानाला ते पात्म बेटावर दाखविले. परमेश्वराची खरी साक्ष प्रेषित योहानाला देण्यात आली होती. योहानाने आत्मा आणि वधूला वचन बोलताना पाहिले. आत्मा कोण आहे? आत्मा पिता परमेश्वर आहे आणि आपल्या पित्याच्या वधूच्या रूपात त्यांच्या बाजूला कोण आहे? ते काय करत होते? योहानाने त्यांना बोलताना पाहिले. 2000 वर्षांपूर्वी योहानाने प्रकटीकरणात त्यांना पात्म बेटावर बोलताना पाहिले. आत्मा व वधू म्हणतात, ये. योहानाने हे स्पष्टपणे ऐकले. त्याने स्पष्टपणे आत्म्याला बोलताना ऐकले आणि वधूला देखील बोलताना ऐकले. ये ऐकणाराही म्हणो, ये आणि तान्हेला येवो, ज्याला पाहिजे तो काय घेवो, तो जीवनाचे पाणी फुकट घेवो. आपल्याला जीवनाचे पाणी फक्त कोण देऊ शकतात? फक्त परमेश्वरच आपल्याला जीवनाचे पाणी देऊ शकतात. निष्कर्षामध्ये आत्मा आणि वधू कोण आहेत? ते परमेश्वर आहेत. परमेश्वर सर्व मनुष्यांना बोलावतात आणि एकत्र करतात. म्हणून असे म्हटलेले आहे की आपण परमेश्वराच्या बोलावण्याबद्दल या सर्व भविष्यवाणीच्या वचनांमध्ये काही टाकले नाही पाहिजे आणि त्यामधून काही काढलेही नाही पाहिजे. वचन 18. ह्या पुस्तकातील संदेशवचने ऐकणाऱ्या प्रत्येकाला मी निश्चयपूर्वक सांगतो की जो कोणी ह्यात भर घालील त्याच्यावर ह्या पुस्तकात लिहिलेल्या पीडा देव आणील, आणि जो कोणी ह्या संदेशाच्या पुस्तकातील वचनांतून काही काढून टाकील त्याचा वाटा ह्या पुस्तकात वर्णन केलेल्या जीवनाच्या झाडातून व पवित्र नगरीतून देव काढून टाकील. जेव्हा आपण बायबलमध्ये काही ना टाकता किंवा ना काढता बायबल वाचतो तेव्हा किती परमेश्वर आहे? पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर. त्यामध्ये पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर आहेत. माता परमेश्वरातून गेल्याशिवाय आपल्यामध्ये काय उणीव असेल? आपल्याला कधीच सार्वकालिक जीवन दिले जाऊ शकत नाही. जेव्हा परमेश्वर सर्व मनुष्यांना जीवन देतील, जर त्या वेळेबद्दल बोलायचे म्हटले तर जेव्हा आपण परमेश्वराच्या निर्मिती कार्याला पाहतो तेव्हा 6 दिवसांच्या निर्मितीच्या शेवटी हव्वा प्रकट होणार आहे. त्याचप्रमाणे 6000 वर्षांमध्ये निर्मितीच्या शेवटी कोण प्रकट झाले पाहिजे? भविष्यसूचक हव्वा, यरुशलेम स्वर्गीय माताला नक्की प्रकट झाले पाहिजे.
त्यामुळेच शेवटल्या दिवसांमध्ये कोक्याची स्त्री वधू अखेरीस सजली. आता तिच्या प्रकट होण्याची वेळ आली आहे. पवित्र आत्म्याच्या शेवटल्या युगामध्ये माता परमेश्वर सर्व मनुष्यांना काहीतरी देण्यासाठी प्रकट होते. ते काय आहे? शेवटल्या दिवसांमध्ये ती भविष्यवाणीनुसार त्यांना जीवन देण्यासाठी आली आहे. भविष्यवाणीनुसार जेव्हा अंजिराच्या झाडाची डहाळी कोमल झाली आणि तिला पाने फुटू लागली, तेव्हा पिता आले आणि बाप्तिस्मा घेतला व सुवार्तेचा मार्ग उघडला. त्यांच्या स्वर्गारोहणापूर्वी जसे हव्वेला आदामाच्या फासळीतून निर्माण करण्यात आले होते, तसेच पिताच्या स्वर्गारोहणानंतर माता प्रकट झाली. बायबल आपल्याला हे शिकवते. म्हणून आपण चर्च ऑफ गॉड पूर्णपणे विश्वास ठेवतो की माता परमेश्वराशिवाय आपल्याला कधीच जीवन दिले जाऊ शकत नाही. पिता परमेश्वरासोबतच माता परमेश्वराचे देखील अस्तित्व असले पाहिजे आणि तारणकर्ता परमेश्वराने सियोनमध्ये निवास केला पाहिजे, जेथे परमेश्वराचे सण पाळले जातात. 2000 वर्षांपूर्वी जेव्हा येशू पृथ्वीवर आले, तेव्हा शास्त्री आणि परुषी यांनी येशू ख्रिस्ताला व्यक्तिगत रूपाने पाहिले. ते त्यांच्यावर विश्वास ठेवण्यात अपयशी का झाले? जर आपण सर्व मनुष्यांना विचारले, जर येशू या युगात पुन्हा प्रकट झाले तर तुम्ही त्यांना स्वीकारू शकता का? ते सर्व म्हणतील, होय, आमेन. पण जर आपण म्हटले, त्यांनी शरीर धारण केले आणि पुन्हा मनुष्याच्या रूपात प्रकट झाले, तुम्ही यावर विश्वास ठेवू शकता का? तर ते एकही शब्द बोलत नाहीत. जे त्यांची वाट पाहतात त्या लोकांसाठी ते कोणत्या वेळी प्रकट होतील? जेव्हा ते दुसऱ्यांदा येतात तेव्हा ते एकटे येतात का? पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर आत्मा आणि वधूच्या रूपात एकत्र प्रकट होतात आणि आपल्या सर्व हरवलेल्या संतानांचे मार्गदर्शन सत्याकडे करतात आणि त्यांना वाचवतात. जसे की यशया अध्याय 8 मध्ये भविष्यवाणी करण्यात आली आहे, ते आपल्याप्रमाणे मानवी रूपात येतात. म्हणून ते एक असा धोंडा बनतात ज्यामुळे मनुष्य अडखतात. आपण एका मनुष्याला परमेश्वराच्या रूपात कसे मानू शकतो? 2000 वर्षांपूर्वी परुषांनी असेच म्हटले होते. यासाठी येशू ख्रिस्ताने अतिशय काळजीने म्हटले, हे माझे तुम्ही खरे माना, नाहीतर माझ्या कृत्यांमुळे तरी माझे खरे माना. याचा अर्थ आहे, मी जे काही करत आहे ते पाहून माझ्यावर विश्वास ठेवा. मी नवीन कराराचा प्रचार करत आहे की नाही, मी सियोनमध्ये आहे की नाही, आणि मी शेवटल्या युगामध्ये प्रकट झालो आहे की नाही. मी जे करत आहे ते पाहून की जर ते भविष्यवाणी केलेले कार्य आहे की नाही, आणि जर तुम्ही विश्वास ठेवाल तर तुमचे तारण होईल. लोक विचार करतात, जर येशू पृथ्वीवर आहे तर असा कोणीच नसेल जो त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही. मात्र जरी येशू 2000 वर्षांपूर्वी पृथ्वीवर होते, पण पुष्कळ यहुद्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नव्हता. ते त्यांच्यापासून दूर गेले. पण आपण त्यांना ओळखले पाहिजे. मग आपण परमेश्वराला ओळखण्यासाठी काय केले पाहिजे? आपण त्यांचे ज्ञान मिळवण्यासाठी झटले पाहिजे. आज ना कोणत्या ज्योतिषांचे पुस्तक आणि ना कोणत्या इतर संदेष्ट्याच्या पुस्तकाद्वारे, पण बायबलमधील आपल्या परमेश्वराच्या वचनांद्वारे तुमच्या आणि माझ्याकडे आपल्या भविष्याची खात्री आहे. आणि आपण आपल्या भविष्याची खात्री देणाऱ्या माता परमेश्वराच्या अस्तित्वाला ओळखले. कृपया ह्या विश्वासाला शेवटपर्यंत गमावू नका, पण आपल्या अंतःकरणात खोलवर ठेवा, म्हणजे तुम्हा सर्वांना या शब्बात दिवशी आशीर्वाद मिळतील. तुम्ही वचनांपासून खूप कृपा प्राप्त केली आहे. या आशेने आता मी उपदेश समाप्त करू इच्छितो. तुमचे खूप खूप आभार.